नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलवर, जिथे आपण आय-बी-सी इन्स्टिट्यूट मार्फत वेगवेगळ्या ज्या नोटिफिकेशन्स येतात त्या नोटिफिकेशनची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जे स्पर्धा परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात कशी करावी यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स, टेक्निक्स विद्यार्थ्यांना या चॅनल मार्फत पोहोचवत असतो. जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटी आवडला तर नक्की लाईक करा आणि मी बॅचच्या संदर्भात आणि आलेल्या नोटिफिकेशनच्या संदर्भात तुम्हाला जी माहिती देणार आहे ती व्यवस्थित व्यवस्थित ऐकून घ्या. यामध्ये सगळ्यात पहिले महाजेनकोची जी रिक्रुटमेंट आलेली आहे महानिर्मितीसाठी बऱ्याच दिवसापासून 2019 नंतर ही 2024 मध्ये आपण भरती बघत आहोत. खूप दिवसापासून 10+ ITI असलेले जे विद्यार्थी आहेत या रिक्रुटमेंटची वाट बघत होते. बऱ्याच दिवसापासून प्रिपरेशन करत होते. दोनदा आलेली जी रिक्रुटमेंट आहे ती आपल्याला हुलकावणी देऊन परत पुढे ढकलली गेली. पण शेवटी फायनली आजच्या तारखेला ती प्रदर्शित झालेली आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर mahajenko.in वर तुम्ही जाऊन ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये बघू शकतात. सकाळी लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेली ही जाहिरात आणि या जाहिरातीमध्ये तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन दिसतंय की 26 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे आणि यामध्ये कोणकोणत्या प्रवर्गासाठी, कोणकोणत्या जातीसाठी किती आरक्षण आहे ते सगळं इथं मेन्शन केलेलं आहे. पण महत्त्वाचा मुद्दा आहे की टोटल जागा 800 आहेत. सो हे तुम्ही व्यवस्थित वाचलं असेलच. मी नोटिफिकेशन पण तुम्हाला दाखवतो. पण नोटिफिकेशनच्या बाबतीत आपण सविस्तर नोटिफिकेशन मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार नाहीये, कारण की त्याची गरजही नाहीये. कारण की नोटिफिकेशन ऑलरेडी 12 पानांचं नोटिफिकेशन दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी सविस्तर सगळ्या समजून सांगितलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे वाचल्यानंतर तुम्हाला काही अडचणी वाटतील किंवा माझ्या मदतीची गरज पडेल. हां, माझ्या मदतीची जिथे गरज पडणार आहे त्याच्याबद्दल आपण खूप सविस्तर बोलणार आहे. सध्या तरी परत एकदा तुम्ही नोटिफिकेशन बघाल तर नोटिफिकेशनमध्ये डिटेल त्यांनी ही जाहिरात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे. त्यामध्ये कोणकोणत्या ट्रेडचे मुलं फॉर्म भरू शकतात, कोणासाठी किती जागा आरक्षित आहे, या सगळ्यांबद्दल अटी, शर्ती ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी सविस्तर माहिती या 12 पानांच्या जाहिरातीमध्ये दिलेली आहेच. त्यामुळे तुम्हाला ही सविस्तर जाहिरात जर मिळाली नसेल तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही चेक करू शकता. त्यामध्ये सगळ्या गोष्टी छानपैकी तुम्हाला सगळ्या क्लिअर होतीलच. त्या व्यतिरिक्त महत्त्वाचा प्रश्न हा आहे, आलेली जाहिरात किंवा जागा 800 आहेत म्हणून आपलं सिलेक्शन होईल का? नाही. आपलं सिलेक्शन कशामुळे होणार आहे? आपलं सिलेक्शन होणार आहे आपल्या अभ्यासामुळे. मग तुम्ही अभ्यास किती करतायत? कारण की आता आपल्याकडे हे नोटिफिकेशन म्हणजे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख त्यांनी 26 डिसेंबर दिलेली आहे. सो आजपासून 1 महिना आपल्याला फॉर्म भरण्यासाठी पूर्ण दिलेला आहे. पण ही रिक्रुटमेंट जी त्यांनी आय-बी-पी-एस मार्फत घ्यायचं ठरवलंय, तर आय-बी-पी-एसचा ट्रॅक रेकॉर्ड हे सांगतो, की आलेली रिक्रुटमेंट किंवा जी जाहिरात त्यांनी काढलेली आहे, त्यानंतर ते 2.5 ते 3 महिन्याच्या आत एक्झाम घेतात. तर ह्याही वेळी जर त्यांनी 2.5 ते 3 महिन्याच्या आत जर एक्झाम घेतली, आपण समजूया की 2.5 महिन्यानंतर एक्झाम घेतली, तर आत्तापासून 26 तारखेपर्यंत 1 महिना आपल्याकडे आहे आणि पुढे 2.5 महिना जर आपण कन्सिडर केला, तर आपल्याकडे शिल्लक फक्त 3-3.5 महिने राहतात. ह्या 3-3.5 महिन्याचं प्रयोजन तुम्ही कशा पद्धतीने करताय त्यावर डिपेंड असणार आहे, की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे. मग सिलेक्शन जर तुम्हाला व्हावं असं वाटत असेल, त्यासाठी काही पूर्वतयारी तुम्हाला ह्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं, की पूर्वतयारीला लागा. तरीसुद्धा परत एकदा बॅक रेकॉर्ड ह्या लोकांचा असा आहे, जिथे त्यांनी परत-परत पोस्टपोन केलेल्या आहेत रिक्रुटमेंट. त्यामुळे बऱ्याच जणांचा विश्वास नसल्या कारणामुळे काही जणांनी अजूनही अभ्यासाला सुरुवात केलेली नव्हती. पण अजूनही संधी तुमच्या हातातनं गेलेली नाहीये. तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायला संधी आहेच. तुम्ही अभ्यास नक्कीच सुरुवात केला पाहिजे. पण अभ्यासाची सुरुवात, पेपरचा पॅटर्न, येणारे प्रश्न कशा स्वरूपाचे असतील, याच्याबद्दल हा व्हिडिओ खरं तर डेडिकेटेड आहे. बाकी सविस्तर जाहिरात मी परत एकदा सांगतो mahajenko.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला बघायचंच आहे. पण या व्यतिरिक्त एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असेल याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर एक्सप्लेन करतो. ज्यामध्ये जर तुम्ही बघाल महाजेनकोच्या टेक्निशियन 3 पदासाठी मागच्या वेळी जी ती एक्झाम घेतली गेली होती, त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी त्याचे 2 भाग केले गेले होते. एक नॉन व्हर्बल रिझनिंग, एक व्हर्बल रिझनिंग आणि एक न्यूमेरिकल एबिलिटी. न्यूमेरिकल एबिलिटी म्हणजे आपलं अंकगणित. अंकगणिताचेही प्रश्न होते. तर इथे बुद्धिमत्ता चाचणी ज्याचे 2 भाग केले गेलेत. 25 प्रश्न, 25 प्रश्न, आणखी अंकगणिताचे 25 प्रश्न. 25 मार्क, 25 मार्क, 25 मार्क म्हणजे 25 त्रिक 75 मार्कांसाठी हा जो पेपर होता त्याच्यासाठी 90 मिनिटं हा वेळ देण्यात आला होता.
आता जाहिरातीमध्ये त्यांनी सविस्तर मेन्शन केलेलं नाहीये, पण कुठल्याही परीक्षेचा पॅटर्न चेंज करण्या अगोदर त्यांना एक नोटीस द्यावी लागते आणि ती नोटीस आपल्यापर्यंत पोहोचली नाहीये. म्हणजे आपला जो प्रिव्हियस पॅटर्न आहे तोच पुढे कंटिन्यू होणार आहे, हे आपल्याला अ, मानून चालावं लागणार आहे आणि तेच असणार आहे. त्याबद्दल निशंक राहा. तुम्हाला तुमचा अभ्यास ह्याच पॅटर्ननुसार चालू ठेवायचा आहे. तर बघत असाल तर नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे जे आकृत्यांवरचे प्रश्न असतात, तिथे कुठेतरी आपल्याला स्कोर करता येऊ शकतं. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. असंच कुठलातरी अननोन प्रश्न आला आणि आपण त्या वेळेवर डोकं लावू, असं जर तुमच्या मनात कुठेतरी असेल तर ते तसं पॉसिबल नाहीये. कारण की त्याची एक प्रॅक्टिस लागते. पॅटर्न काय असतात, आय-बी-पी-एस मार्फत जे प्रश्न विचारले गेलेत किंवा जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आकृत्यांवरचे प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये ॲक्चुअल पॅटर्न काय असतो, कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण डायरेक्ट पेपरला जाऊन कुठेतरी चांगले क्वेशन्स अटेम्प्ट करू वगैरे हे गैरसमज आहेत. या गैरसमजात कोणीही राहू नये. पूर्वतयारी पूर्णपणे राहू द्यावी आणि मुळातच हा जो नॉन व्हर्बल रिझनिंग पार्ट आहे, जो आकृत्यांवरचा आहे, तो खूप सोपा आहे. पण एक प्रॉपर पद्धतीने तुम्हाला तो डील करता आला पाहिजे तरच आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. सो तुमच्याकडे 1000-2000 प्रश्नांचा संच असणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या क्वेशनला तुम्ही जितकं जास्त कराल, तितकं तुम्ही आणि पूर्णपणे लॉजिकल असल्यामुळे कोणीतरी शिकवलंच पाहिजे. हां, जो व्यक्ती तुम्हाला शिकवतोय, ज्या व्यक्तींकडनं तुम्ही शिकताय, त्या व्यक्तींकडनं तुम्हाला बेसिक आयडियाज, बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे प्रश्नाकडे, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित माहिती पडतंच. पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो विद्यार्थ्याचा, जिथे तो खूप प्रॅक्टिस करून ह्या प्रश्नांवर एक स्वतःचा हात मजबूत करून घेतो. म्हणजे त्याला परीक्षेत तर तो कॉन्फिडन्स ठेवता येतो आणि त्या कॉन्फिडन्सने क्वेशनला सॉल्व्ह केलं, की मग सगळे प्रश्न व्यवस्थित सुटतातही. तर नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये तुम्हाला आकृत्यांवरचे प्रश्न मी सांगणार आहे कोणकोणत्या आकृत्यांवरचे प्रश्न. व्हर्बल रिझनिंगमध्ये प्रश्न विचारले जातात. जसं डायरेक्शन सेन्स झालं म्हणजे दिशा वगैरे याच्यावर प्रश्न विचारले जातात. ब्लड रिलेशन झालं म्हणजे तुमचे रक्ताची नाती यावर प्रश्न विचारले जातात. तर हे सगळे जे प्रश्न आहेत, हे सगळे लॉजिकल प्रश्न असल्यामुळे इथे बुद्धिमत्तेचा वापर खूप जास्त करावा लागतो. आणि जिथे बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो, तिथे तुम्हाला थोडं शार्प राहावं लागतं. त्यावेळी सगळ्यात जास्त मदत होते तुमचा मेंटर कोण आहे? म्हणजे तुम्हाला शिकवणारा व्यक्ती कोण आहे? जो व्यक्ती शिकवणारा आहे त्याच्याकडे जर ते प्रॉपर नॉलेज असेल, की तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा दृष्टिकोन बदलायचा. कारण की बौद्धिक जी क्षमता असते आपली प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण विचार करण्याची पद्धतही तशाच पद्धतीने थोडी वेगवेगळी असते. तर प्रश्न एकच असतो, त्याची विचार करण्याची पद्धत म्हणजे उत्तरासाठी विचार करण्याची पद्धती एक असते. पण विद्यार्थ्यांचे माइंड वेगवेगळ्या पद्धतीने वर्कआउट करत असतात. त्यामुळे शिकवणाऱ्याचं इथे सगळ्यात महत्त्वाची कला तुमच्यासाठी महत्त्वाची असते. शिकवणारा व्यक्ती ह्या सगळ्या वेगवेगळ्या विचार करणाऱ्या व्यक्तींना कशा पद्धतीने एकत्र एक विचारात मोडून तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोहोचवते, हे तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे मग इथे तुम्हाला एका प्रॉपर चांगल्या शिक्षकाची गरज पडेल आणि त्यांचा आधार तुम्हाला घ्यावा लागणारच आहे. त्या व्यतिरिक्त न्यूमेरिकल एबिलिटी म्हणजे गणित. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. अडचणीचा पार्ट असतो. विद्यार्थ्यांना गणितामध्ये कुठेतरी चांगले मार्क्स स्कोर करता येत नाही. कारण की लहानपणी ज्यावेळी आपण प्रायमरी एज्युकेशन घेत असतो, त्यावेळी गणितामध्ये आपला जो इंटरेस्ट नसतो, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं राहून जातात. जसे पाढे-पाठ करायचे राहून जातात किंवा गुणाकार, भागाकाराचे छोटे-छोटे नियम आहेत, ते आपले व्यवस्थित करायचे राहून जातात. ह्या गोष्टींमुळे कुठेतरी आज तुम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत. कारण की ही परीक्षा घेतली जाणार आहे आय-बी-पी-एसच्या मार्फत आणि आय-बी-पी-एस ही बँकिंग सेक्टरसाठी सगळ्यात पहिले स्थापन झालेली संस्था आहे. बँकिंगमध्ये सगळ्यात जास्त वापर जो होतो, तो वापर होतो गणिताचा. त्यामुळे मग ह्या लोकांचा हातगंडा आहे त्या गोष्टीवर, की जिथे ते मॅथेमॅटिक्समध्ये म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये सगळ्यात जास्त क्वालिफाईड क्वेशन किंवा ट्विस्टेड क्वेशन्स म्हणूया आपण, असे टाकले जातात. जिथे म्हणजे हुशारात हुशार व्यक्ती कुठेतरी अडकून पडेल किंवा उत्तर आलेलं असतानाही तुम्ही कन्फ्यूज व्हाल, अशा पद्धतीचे प्रश्न टाकण्याचा यांचा बॅक रेकॉर्ड आहे, जो आत्तापर्यंत आहे. त्यानुसार हे जे प्रश्न विचारले जातील ते कुठेतरी तुम्हाला संभ्रमात टाकणारे असतील. त्यामुळे मग त्या पद्धतीने तुम्हाला या क्वेशन्सला डील करायचं असेल, तर तेवढं बेसिक नॉलेज तुमचं स्ट्राँग असणं गरजेचं आहे. इथेही परत एकदा एका चांगल्या शिक्षकाची गरज तुम्हाला पडणार आहे. चांगल्या शिक्षकाची मदत घ्या. जो व्यक्ती तुम्हाला प्रॉपर हे सगळं नॉलेज देऊ शकतो. जो तुमचे बेसिक्स क्लिअर करून घेऊ शकतो. ॲडव्हान्स लेव्हलला कोणीही शिकवता येतं. म्हणजे एक वेल एज्युकेटेड व्यक्ती असेल, ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय, मॅथ्स त्याचं थोडंफार चांगलं आहे. तो व्यक्ती तुम्हाला ॲडव्हान्स लेव्हलचे क्वेशन्स सांगूही शकतो, तुमच्याकडनं करूनही घेऊ शकतो. पण बेसिक जर तुमचं स्ट्राँग करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला एका प्रॉपर मेंटरची, जो बऱ्याच वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे,
जो बऱ्याच वर्षापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतोय, तो बघतोय की विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम बेसिक लेव्हलला, ग्राउंड लेव्हलला कुठे विद्यार्थी अडतात, कुठे त्यांचे प्रॉब्लेम असतात, त्यांना सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचं. म्हणजे विद्यार्थी न बोलता सुद्धा शिक्षकाला ते प्रॉब्लेम त्यांच्या समोर ठेवता आले पाहिजे, की भविष्यात तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार आहेत आणि त्या पद्धतीने त्याला सोल्युशन देता आले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं एक सखोल ज्ञान देणारा इथे शिक्षकाची गरज असणार आहे. तुमच्या आजूबाजूला जर चांगले क्लासेस असतील, जर तुम्हाला कोणी चांगला मेंटर भेटला तर नक्कीच त्या पद्धतीने त्यांची मदत घ्या. आणि जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल, तर नाशिकमध्ये आपली नाशिक रोड येथे एक शाखा आहे. अशोक स्तंभ इथे पण एक शाखा आहे. पण आपण महाजेनकोची जी बॅच आहे ती नाशिक रोड शाखेमध्ये 2 वेगवेगळ्या टायमिंग्सवर चालू करत आहोत. तर जो पहिला टायमिंग असणार आहे आपला तो दुपारचा असणार आहे. दुपारच्या स्लॉटमध्ये, कारण की संध्याकाळी बऱ्याच जणांची अडचण असते. त्यांना बाहेरची कामं किंवा घरची कामं या पद्धतीने जमत नाही. तर 3 ते 5 ह्या वेळेमध्ये आपण एक बॅच चालू करणार आहोत. आणि जे लोकं फ्री असतात, संध्याकाळच्या वेळेला त्यांना वेळ मिळतो, जॉबवाले जे लोकं आहेत, त्या लोकांसाठी आपण संध्याकाळी 6:30 ते 8 अशा पद्धतीने 2 बॅचेस इथे करणार आहोत. रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करावे, कारण की मुळातच बॅचेस त्या फुल होणार आहेतच. कारण की बरेच ऑलरेडी इन्क्वायरी आहेत. आमच्याकडे बरेच ॲडमिशन झालेले आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर ह्या गोष्टीची इन्क्वायरी करा, म्हणजे तुम्हाला जागा तुमची मिळेल. तर जर बॅच अजूनही काही फुल झाल्यात, तर सकाळची लवकर एक बॅच चालू करण्याचा प्रयत्न आमचा असेल. पण त्याबद्दल पूर्ण गॅरंटी नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एकदा सब्जेक्टचा रिव्ह्यू कळाला असेल, की सब्जेक्ट कोणकोणते आहेत, त्यांचे मार्क्स किती आहेत, क्वेशन किती असतील आणि वेळ किती आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असतो कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, तो असतो वेळेचा. तुम्हाला 90च मिनिटं दिले जातात. एकदम तुम्हाला निवांत वेळ दिला जात नाही, की तुम्ही निवांत वेळेत बसून तुम्ही हळू-हळू तुमच्या पद्धतीने ते गणित सोडवाल किंवा बुद्धिमत्तेचा प्रश्न सोडवाल. त्यावेळी तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस करावं लागतं टाईम मॅनेजमेंटवर. त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण तुम्हाला मी सगळ्या विषयांबद्दल आणि त्यांच्यात जे वेगवेगळे तुम्हाला पार्ट्स विचारले जातात त्याच्याबद्दलही आपण डिस्कशन करणार आहोत. जसं पहिला विषय घेऊया आपण, न्यूमेरिकल एबिलिटी म्हणजे गणित. गणितामध्ये जर तुम्ही बघाल तर सिम्प्लिफिकेशन हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. याच्यात मी ते मेन्शन केलेलं नाहीये. कारण की मागच्या वेळी जो पहिला पेपर आला होता, महाजेनकोचा जो IBPSने घेतला होता, त्यामध्ये 5 प्रश्न हे सिम्प्लिफिकेशनचे विचारले गेले होते. तर 5 प्रश्न तुमचे खूप आयते असतात आणि हा टॉपिक प्रिपेअर केल्यामुळे सिम्प्लिफिकेशन ज्यामध्ये काय असतं, कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे तुम्हाला सरळीकरण म्हणतो आपण ते सिंपल भाषेमध्ये. तर सरळीकरणामध्ये जे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करावे लागतात, तेच कॅल्क्युलेशन तुम्हाला इतर सगळ्या टॉपिकमध्ये कामाला येतात. म्हणजे तो एक महत्त्वाचा पार्ट झाला. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स विचारले जातील, सरळीकरण विचारलं जाईल, जिथे तुम्हाला 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यापेक्षा जास्तही प्रश्न असू शकतात. कारण की IBPS प्रत्येक वेळी थोडं व्हेरिएशन आणतं. तर ह्यावेळी थोडे जास्त प्रश्न असण्याची अपेक्षा आहे. त्या पद्धतीने जर तुम्हाला ते 5 प्रश्न विचारले गेले, तर त्या 5 प्रश्नांचा वापर तुम्हाला त्या 5 मार्कांसाठी तर होणारच आहे. पण ज्या पद्धतीने तुम्ही तो अभ्यास केलेला असेल किंवा ज्या पद्धतीने ते सरळीकरण, सिम्प्लिफिकेशन तुम्ही व्यवस्थित केलेलं असेल, त्यामध्ये जे कॅल्क्युलेशन्स तुमचे स्ट्रॉंग झालेले असतील, ते इतर सर्व टॉपिक्सलाही मदत करणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक विचारले जातात? सगळ्यात पहिले शेकडेवारी. टक्केवारी आपण म्हणतो त्याला, शेकडेवारी म्हणतो आपण. टक्के काढायचे असतात. शेकडा व्हॅल्यू तुम्हाला द्यावी लागते. तिथे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये थोडं स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. त्यानंतर सरासरी झालं, वयवारी झालं, वयांवरचे प्रश्न विचारले जातात. लसावी, मसावी. आता बऱ्याच जणांना लसावीमध्ये पण प्रॉब्लेम आहे. लहानपणी शिकलो होतो, पण आता आठवत नाही. LCM, लसावी, मसावी ह्या सगळ्या गोष्टी खूप बेसिक असतात आणि विद्यार्थ्यांच्या याही कुठेतरी आजही कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहेत. विद्यार्थ्यांच्या लॅक करतात. ह्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला कुठेतरी कमीपणा येत असेल, तर मोठे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाहीये. त्यामुळे लसावी, मसावी हे बेसिक गोष्टी झाल्यात. ह्या तुमच्या चांगल्या असणंच गरजेचं आहे. नफा-तोटावरचे प्रश्न विचारले जातात. वेळ काम, वेळ वेग, वेळ दिशा, पदावली, गुणोत्तर, नळ टाकी, बोट अँड स्ट्रीम, बोट प्रवाह म्हणतो आपण त्याला. सरळ व्याज झालं, चक्रवाढ व्याज झालं, क्रमसंचय झालं. ह्या सगळ्या प्रश्नांवर तुमचा हात बसणं गरजेचं आहे. प्रत्येक पॅटर्नचे तुमचे कमीत कमी 100 ते 200 एक्झाम्पल सॉल्व्ह करून झाले पाहिजेत. त्यात शिक्षकाने किती क्वेशन्स केलेत, त्या व्यतिरिक्त तुम्ही किती क्वेशन्स करताय तेही तितकंच महत्त्वाचं आहे. जेवढं शिकवलं जातंय, म्हणजे आम्हीही इथे क्लासेस घेणार आहोत. आम्ही जेवढं शिकवणार आहोत, तेवढ्याचवर तुम्ही बसून राहाल, तर तुमचं गणित त्या पद्धतीने पक्कं होणार नाही, ज्या पद्धतीने अपेक्षित आहे. कारण की इथे कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. 800 जागा असल्या म्हणजे तुम्हाला कमीत कमी इथे हजारांमध्ये किंवा लाखांमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन बघायला भेटतीलच. तर लाखांमध्ये जे ॲप्लिकेशन येणार आहे, त्यामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी पण बऱ्याच प्रमाणात असतीलच. जे बऱ्याच वर्षापासून, कारण की ही रिक्रुटमेंट बऱ्याच दिवसापासून
यायचं असं चाललंय. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास त्या पद्धतीने चालूच होता. काही जणांनी कन्सिस्टन्सी ठेवली, काही जणांनी कन्सिस्टन्सी ठेवली नाही. काही लोकं फक्त वाटच बघत राहिले. आता त्यांच्यासाठी खरं तर उशीर झालेला आहे. पण जोमाने अभ्यासाला लागलात तर त्याचाही वापर तुम्हाला करता येणार आहे. तर हे सगळे तुम्हाला आहेत. हे कॅल्क्युलेशन बेस्ड असणार आहे आणि हे असणार आहे टोटल 25 मार्कांसाठी. तर ह्या विषयाकडे फार जास्त लक्ष द्यायची गरज आहे. थोडे अजून सजेशन्स जर द्यायचे ठरले तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की लसावी-मसावी तुमचा पक्का असणं गरजेचं आहे. त्या पलीकडे सगळ्यात पहिले तर सुरुवात केली पाहिजे तुम्ही पाढ्यांपासनं. पाढा हा एक तर गुणाकाराचा प्रकार येतो. बेरीज, वजाबाकी. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आमच्या लास्ट काही बॅचेस झाल्यात, त्या बॅचेसमध्ये वजाबाकीमध्ये सुद्धा अडताना बघितलेलं आहे. तर कॅल्सीची सवय लागलेली असते. मोबाईलवर पटकन कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्सी अवेलेबल असतं. आपण पटकन कॅल्सी ओपन करतो. पण ह्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे, की आपल्या बेसिक गोष्टी ज्या लहानपणापासून आपल्या पक्क्या होत्या, त्या कुठेतरी परत एकदा मागे राहून गेल्यात. तर ह्या गोष्टींना ओव्हरकम करण्यासाठी वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार आणि त्यानंतर पाढे हे तुमचे खूप चांगले असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी कमी असाल, तर एका सोशल ग्रुपची सुद्धा आपण एक स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळे प्रश्न, त्यांच्यासाठी एक्सरसाइजेस हे वेळोवेळी टाकत असतो. ज्या लोकांना इथे नाशिकला येऊन क्लासेस करणं पॉसिबल नाहीये, त्या लोकांसाठी सुद्धा आपण स्वतंत्र पद्धतीने त्यांच्यासाठी एक्सरसाइजेस, रोज थोडे-थोडे व्हिडिओ, नवीन-नवीन ट्रिक्स ह्या टाकत असतो. त्या सोशल ग्रुपची लिंक सुद्धा मी तुम्हाला खाली देतो किंवा माझा पर्सनल नंबर तुम्हाला इथे खाली दिसेल. या पर्सनल नंबरवर तुम्ही फक्त हाय मेसेज एम-एस-सी-बी जॉइन असं जर करून काहीतरी टाकलं, तर मला कळेल की तुम्ही एम-एस-सी-बीची मुलं आहात आणि तुम्हाला त्या ग्रुपला जॉइन व्हायचं आहे. तर मी तुम्हाला ती लिंक शेअर करेल, ज्याने तुम्ही त्या ग्रुपला जॉइन होऊ शकाल आणि तुम्हाला जो अभ्यासक्रमासाठी जे थोडे मदत करणाऱ्या नोट्स आहेत, त्या तुम्हाला तिथे मिळतच जातील. तर ह्या गणितासारख्या पाठमध्ये तुमचे पाढे-पाठ असणं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे गणिताचे 4 महत्त्वाचे पिलर आहेत, ज्याच्यावर गणित उभं राहतं. या सगळ्या गोष्टी पक्क्या करणं गरजेचं आहे. फक्त क्लासेसच्या भरवशावर राहू नका. कारण की फक्त क्लासेस लावल्याने सिलेक्शन झालं असतं, तर आम्ही आज करोडपती असतो. कारण की त्या पद्धतीने आम्ही फीस पण घेतली असते. इथे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो विद्यार्थ्याचा. ओके. आम्ही आमच्या मेहनतीचं करतो. तेवढी मेहनत तुमच्याकडनं पण अपेक्षित असते. कारण की हे दोन्ही बाजूनी ज्यावेळेस घडतं, की आम्ही मेहनत घेतोय आणि विद्यार्थी त्याला प्रतिसाद देतोय, त्यावेळी सक्सेस नक्कीच मिळतो. हे आम्ही गेल्या 12-13 वर्षापासून हेच बघत आहोत आणि तुमच्याकडनं पण तीच अपेक्षा आहे. तर बेसिक गोष्टींकडे थोडं चांगलं लक्ष द्या. आता बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं, की त्यामध्ये मग व्हर्बल, नॉन व्हर्बल हे 2 पार्ट होते. व्हर्बल रिझनिंगमध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं नातेसंबंध, सांकेतिक तुलना, दिशाबोध, तर्क अनुमान, वेन आकृती, वेन डायग्राम आपण त्याला म्हणतो. वेगवेगळे सर्कल्स दिले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला ए चा बी सोबत काय संबंध आहे, हे तुम्हाला ओळखावं लागतं. घड्याळ झालं, घड्याळबद्दल प्रश्न, तालिका झालं, दिनदर्शिका म्हणूया आपण त्याला. कॅलेंडरवरचे कॅन्सल्स म्हणजे कॅलेंडरवरचे बरेच प्रश्न असतात. प्रश्न असतात. क्रममोजणी असते, बैठक व्यवस्था असते. मागच्या वेळी याच्यावर सुद्धा 5 प्रश्न विचारले गेले होते. सो बैठक व्यवस्था सुद्धा चांगली करणं गरजेचं आहे. त्यासाठी रोजच्या रोज तुमची ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टींची व्यवस्थित प्रॅक्टिस राहू द्या. इथे बौद्धिक क्षमता तुमची दिसून येते. त्यामुळे तुम्हाला स्मार्ट व्हायचंय आणि तुम्हाला ते प्रश्नांमध्ये दाखवून द्यायचंय, की आम्ही लोकं स्मार्ट आहोत आणि तुम्हाला दाखवायचं असेल तर ह्या सगळ्या टॉपिकचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. खास करून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न नातेसंबंधांबद्दल दिसतील. त्या व्यतिरिक्त दिशाबोध या टॉपिकचे तुम्हाला दिसतील. घड्याळावरचे प्रश्न विचारले जातात. वेन डायग्राम सुद्धा विचारले जातात आणि बैठक व्यवस्था ज्या पद्धतीने मी सांगितलं, की मागच्या वेळी 5 मार्काला विचारलं गेलं होतं. तर हेही चांगलं करणं तुमचं काम आहे. तर हे झालं व्हर्बल रिझनिंग बद्दल. त्यानंतर नॉन व्हर्बल आकृत्यांवर आधारित बुद्धिमत्ता चाचणी. त्यामध्ये बरेच वेगवेगळे पार्ट येतात, पण त्यापैकी काही मालिका, सादृश्यता, वर्गीकरण, पेपर कटिंग, घन, त्या व्यतिरिक्त आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, आकृती रचना हे सगळे पार्ट्स तुम्हाला विचारले जातात. यापैकी तुम्हाला मालिका हा एक पार्ट असतोच. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या 4 फिगर दिल्या जातात. 4 वेगवेगळ्या डायग्राम दिल्या जातात. प्रत्येक डायग्राममध्ये काहीतरी चेंज झालेला असतो आणि पुढच्या डायग्राममध्ये काय नक्की चेंज होणार आहे हे तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये सांगितलं जातं आणि या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला शोधून सांगावं लागतं, की याच्यात जो चेंज झाला, याच्यात काय झाला, याच्यात काय झालं आणि त्या पद्धतीने पुढच्या डायग्राममध्ये काय चेंज होणार आहे, त्यानुसार तुमचं उत्तर काय असणार आहे हे तुम्हाला तिथे सांगावं लागतं. वर्गीकरण झालं, पेपर कटिंग झालं, म्हणजे तुम्हाला एक पेपरचा पार्ट दाखवला जाईल, पण त्या पार्टमध्ये एक पार्ट हा मिसिंग दाखवला जाईल, की आम्ही ह्या पेपरमध्ये जर एखादी आकृती काढलेली आहे, तर उरलेला जो पार्ट आहे, त्यामध्ये
पुढची कनेक्टिव्हिटी काय असेल हे तुम्हाला वेगवेगळ्या 4 पार्ट्स मध्ये दाखवलं जाईल. त्यापैकी तुम्हाला तो पार्ट शोधायचा आहे जिथे ती कनेक्टिव्हिटी तुम्हाला सापडणार आहे. तिथे बौद्धिक क्षमतेव्यतिरिक्त तुमचं ऑब्झर्वेशन किती आहे हे जास्त कामाला येतं. त्यामुळे तुमचं बारीक ऑब्झर्वेशन असणं या सगळ्या गोष्टींचं तितकंच महत्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त बघाल तुम्ही तर घन झालं, फासा झालं म्हणजे काय तुम्हाला की जसं आपण एखादा क्यूब घेतो म्हणजे सापशिडीसाठी जो ठोकळा असतो त्याला टोटल बाजू किती असतात? त्याला टोटल 8 बाजू असतात. बरोबर ना? 8 बाजू असतात त्याला. 1, 2, 3, 4, 5, 6 त्याला 6 बाजू असतात मित्रांनो. तर जे आपले घन आहे किंवा फासा आहे त्याच्यामध्ये टोटल 6 पार्ट्स असतात. त्या 6 पार्ट्सला कसं डिव्हाईड केलं जातं, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाहीयेत, की जो फासा आहे तो उलगडून दाखवला जातो. तो उलगडून दाखवल्यानंतर इथे 2 नंबर आहे, इथे 3 नंबर आहे, 4 नंबर आहे, 5 नंबर आहे आणि इथे 1 नंबर आहे. बरं मला सांगा, यापैकी तुम्हाला सांगायचंय, की जो पार्ट आहे 1, 2, 3, 4 आणि अजून एक पार्ट राहिलाय आपला 6. ओके 6 बाजू असतात टोटल. सो तर इथे आपण जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या 6 बाजूंपैकी प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल, की 5च्या विरुद्ध कोण असेल? किंवा 5च्या आजूबाजूला कोण असेल? असे काही प्रश्न विचारले जातात. ह्या गोष्टींचं तुम्हाला सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर मेंटर असणं गरजेचं आहे. आरशातील प्रतिमा फॉर एक्झाम्पल जर एखादा वर्ड आहे जसं बी आहे, तर हा आरशात कसा दिसणार आहे हे तुम्हाला प्रश्नात विचारलं जातं. तर तुम्हाला बी कसा दिसणार आहे आरशात हे इमॅजिन करावं लागतं. त्याबद्दल तुम्हाला एक प्रॉपर जर तुम्हाला डायरेक्शन्स प्रोव्हाईड केले गेले, तर प्रत्येकाला कशा पद्धतीने बघायचं, तर तुम्हाला ते नक्कीच सोपं जाणार आहे. हा पार्ट खूप अवघड नाहीये, पण याला सगळ्यात महत्त्वाचं लागते प्रॅक्टिस आणि ह्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्याकडनं भरपूर सारे प्रश्न सोडवून देणं, तुम्हाला वेळोवेळी त्या प्रश्नांमध्ये मदत करणं, हेही तितकंच महत्त्वाचं काम आहे. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एका प्रॉपर मेंटरची गरज आहे, जे मी परत-परत सांगतोय. कारण की ही जी रिक्रुटमेंट आहे, यामध्ये आमचा पर्सनल स्वार्थ फारसा नाहीये. पण बऱ्याच वर्षांपासून विद्यार्थ्यांना मी ह्या रिक्रुटमेंटसाठी झगडताना बघतोय, बऱ्याच जणांना प्रयत्न करताना बघतोय. तर थोड्याशा काही चुकांमुळे ही रिक्रुटमेंट तुमच्या हातातनं जाऊ देऊ नका. तुमच्या आजूबाजूला कोणी क्वालिफाईड लोकं असतील, जे तुम्हाला ह्या गोष्टींचं सखोल ज्ञान देऊ शकत असतील, तर नक्की त्या लोकांची मदत घ्या. कारण की इथे तुम्ही इंडिव्हिज्युअल एकट्याने अभ्यास करून फायदा नाहीये. तुम्हाला ग्रुप स्टडीचाही तितकाच फायदा होणार आहे. कारण की जे विचार चालतात आपल्या डोक्यात, ते इतरांपर्यंत पोहोचवणं, त्यांचे विचार ऐकून घेणं, हा एक शिक्षणाचा पार्ट असतो आणि ह्या शिक्षणामध्ये तुम्हाला इतर कोणाची जर मदत होत असेल, तर यापेक्षा चांगलं काहीच नाही. जो व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी आणि अनुभवाच्या गोष्टी सांगू शकतो, अशा लोकांची मदत तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. जर तुम्ही नाशिकच्या आजूबाजूला, नाशिक रोडच्या आजूबाजूला राहत असाल आणि तुम्हाला कन्व्हिनियंट असेल, की तुम्हाला नाशिक रोडच्या ब्रांचला आपल्या जॉइन करता येत असेल, तर ज्या पद्धतीने मी सांगितलं, की आपल्या 2 बॅचेस सध्या तरी चालू होत आहेत. एक 3 ते 5 ची असणार आहे, एक 6:30 ते 8 ची असणार आहे. ह्या 2 बॅचेसपैकी कुठलीतरी एक बॅच जॉइन करून तुम्ही तुमचा हा मार्ग थोडा सोयीस्कर बनवू शकतात. पण यामध्ये सुद्धा काही अटी आणि शर्ती असणार आहेत. वेळेवर येणं, वेळेवर अभ्यास करणं, दिलेला होमवर्क कंप्लीट करणं, हा एक तुमच्या अभ्यासाचा पार्ट आहे आणि परत एकदा ही रिक्रुटमेंट खूप दिवसानंतर परत दिसते किंवा नाही दिसत किंवा परत येईल की नाही, ही साशंका असताना आम्ही सुद्धा खूप मेहनत घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण की ही रिक्रुटमेंट फार आमच्यासाठी तितकीच पणाची आहे. त्यामुळे मग आम्ही जेवढे प्रयत्न करणार आहे, विद्यार्थ्यांकडनं सुद्धा तेवढ्याच प्रयत्नांची अपेक्षा आमच्याकडे नक्कीच असणार आहे. तर कुठल्याही माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आम्हाला सगळे प्रश्न विचारू शकतात. पण बॅचेस उद्यापासूनच चालू होत आहेत. म्हणजे 27 तारखेपासून आपण ह्या बॅचेस चालू करत आहोत. हा व्हिडिओ काही जणांपर्यंत थोडा उशिरा पोहोचला. तर एकदा फोन करून चौकशी करून घ्या. डायरेक्ट व्हिजिटला वगैरे येऊ नका. जर तुम्ही लांबून येणार असाल, तर त्यापेक्षा दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही फक्त ह्या गोष्टींची एकदा व्यवस्थित चौकशी करून घ्या, की तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहेत की नाही आहेत. त्यानुसार पुढचे तुमचे जे काही निर्णय असतील ते करा. घरी बसूनही तुम्ही छानपैकी अभ्यास करू शकता. छान चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घ्या. ऑनलाईन स्टडीच्या पाठीमागे पडू नका विद्यार्थ्यांनो. बरेच जण काय करतात YouTube वगैरे किंवा जे ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यात वाईट असं फारसं काही नाही. पण आपली कन्सिस्टन्सी राहत नाही. कोणाचा तरी फोन आला, की आपण लेक्चर सोडून पळतोय किंवा आपण रोज अभ्यासाला बसणारच आहे. दिलेला होमवर्क करणारच आहे. या गोष्टींमध्ये एक सातत्य राहत नाही आणि अभ्यासामध्ये सातत्य हे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस ते सातत्य राहतं, कोणीतरी पाठीमागे लागलेलं असतं, की "नाही बाबा तुला आज होमवर्क करायचा होता, तू अजून होमवर्क नाही केलाय, तू मला हे दाखवायचं होतं." किंवा मनात असलेले प्रश्न आपल्याला जर कोणाला विचारताच आले नाही, तर त्या गोष्टीचा
काहीही फायदा होत नाही. कारण की प्रत्येकाच्या अडी-अडचणी वेगवेगळ्या असतात. बुद्धिमत्ता चाचणी म्हणा, गणिताच्या बाबतीत म्हणा, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांच्या अडचणी सुद्धा वेगवेगळ्या असतात आणि हे ऑफलाईनमध्ये ज्यावेळी शिक्षक समोर उभा असतो, त्यावेळी हे चांगलं क्लिअर करता येतं. कारण की आपल्याला लगेचच प्रश्न विचारून लगेचच त्याची उत्तरं मिळवता येतात. ऑनलाईनमध्ये ते कुठेतरी पॉसिबल होत नाही. त्यामुळे ऑनलाईनच्याच मागे लागण्यापेक्षा तुम्ही सेल्फ स्टडी करून, चांगले पुस्तकं वापरून किंवा चांगल्या लोकांची मदत घेऊन जर अभ्यास कराल, ऑफलाईन स्टडीमध्ये जर जास्त भर द्याल, तर आलेल्या रिक्रुटमेंटचा 100% फायदा हा तुम्हाला घेता येणारच आहे. त्यामुळे जी आलेली संधी आहे ती हातातनं घालवू नका. जे 10+ ITI आहेत, त्या लोकांनी नक्की या संधीचा फायदा घेतला पाहिजे. जर तुम्ही नोटिफिकेशन व्यवस्थित वाचलं, तर मला थोडंसं आश्चर्य वाटलं ह्या गोष्टीचं. कारण की पेमेंटचं स्ट्रक्चर फारच जास्त चांगलं आहे. म्हणजे इव्हन पेमेंट तुम्हाला 40, 45, 50, 60 हे तुमच्या ह्या स्केलमध्ये पेमेंट मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल, तर तुम्हाला इतके चांगले पेमेंट्स मिळणार आहेत 10वीच्या आणि ITIच्या बेसिसवर, जे ग्रॅज्युएट मुलांनाही मिळत नाहीत. तर ही आलेली संधी कृपया करून हातातनं जाऊ देऊ नका. पूर्णपणे तयार राहा. 2.5 ते 3 महिन्यात परीक्षा तुमच्या समोर असेल. त्यावेळी हा कुठेतरी पस्तावा व्हायला नको, की आपण अलीकडच्या दिवसात काहीतरी करायचं राहून गेलं किंवा हे केलं असतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं. सगळे जे पर्याय आहेत ह्या परीक्षेसाठी थोडंसं तुमचं सगळं प्रावीण्यपणाला लावून, तुमचा वेळ तिथे इन्व्हेस्ट करून, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काम करायचं आहे आणि येत्या रिक्रुटमेंटसाठी तयार व्हायचं आहे. तर सर्वांसाठी शुभेच्छा. अभ्यास चांगला करा. आलेल्या अडचणींवर मात करायची असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्हाला शक्य तितकी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. धन्यवाद. IBC इन्स्टिट्यूटच्या ह्या व्हिडिओ चॅनलला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी येणाऱ्या ज्या रिक्रुटमेंट आहेत, त्या रिक्रुटमेंटसाठीची जी सगळी माहिती आहे, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्या व्यतिरिक्त अभ्यासात सुद्धा तुम्हाला मदत केली जाते. वेगवेगळे ट्रिक्स, टेक्निक्स हे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. सध्यापुरतं मी थांबतोय. भेटूया बॅचमध्ये. धन्यवाद.